हाय फ्रेंड. तर आता आमच्या इथं गव्हाचं खळं करण्यासाठी मशीन आलेली आहे आणि रात्री आमच्या इकडं पाऊस होता. पावसामुळे थोडंसं काळ चिंबलेलं आहे, तरी पण मशीन मस्त काढलेली आहे. चालू केले खळं कराय. तर बघू शकताय काड थोडं नम झालेलं आहे, तरी पण मशीननं कटायलं आहे काड. हे गव्हाचं काड थोडंसं नम झालेलं आहे. संध्याकाळी पाऊस झाला ना, त्याच्यामुळं चवळीचं पाणी खाली उतरलेलं आहे. मशीन चांगली आहे, त्याच्यामुळं काढाय निघायले चांगलं. तर मित्रांनो, खळं करता करताच आता ह्या मशीनचं बेरिंग तुटलेली आहे आणि आता हे मशीनचे मालक गेलेले आहेत बेरिंग आणाय. आता बेरिंग आणूस तर थोडंसं बसावं लागेल. तेवढी 4 कटे झाली की लगेच बेरिंग तुटली. त्या नेम्याच्या वर राहिलेले काढ अजून. बेरिंग आणलेली आहे काही, तर आता बेरिंग बसवायला चालू आहे. तर बघू शकता हे खालीहून बेरिंग बसवलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या आपल्या ऊसामधील आंतरपीक गहू होता. तर ह्या ऊसातला गहू आता खळं करायला चालू आहे. तर मशीनची बेरिंग बसवाय चालू आहे. तोपर्यंत आपण थोडासा व्हिडिओ शूट करत आहोत. तर आता फायनली बेरिंग बसवलेली आहे. तर फायनली खळं झालेलं आहे आमचं. गरमी जास्त आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी असं वाटतं की पाऊस येईन, 100% पाऊस येईन असं वाटायले. तर फायनली आमचं खळं झालेलं आहे पावसा पाण्याचं. रात्री खूप बेजारी झाली, सवळ झाकलं तरी पण गहू भिजला होता. आता खळं करून टाकलं. आता काय नो टेन्शन, पाऊस जरी आला तरी काय नाही.